पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कसं समजवायचं यांना? नाही म्हणजे याआधीही चिडलेत ते रमाताईंच्या वस्तूंना हात लावल्यामुळे, पण आता हे असं ऑफिस मधल्या कारणावरनं चिडलेत। यांचा राग कसा शांत करायचा? रमाताईंना असेल ना याचा अनुभव, इथे असत्या तर कदाचित त्यांनी मला सांगितलं असतं आता मी त्यांच्याशी कसं वागू ते, कदाचित सांगितलं असतं। पण त्याही चिडलेत माझ्यावर। का चिडले असतील? ते त्यांचं मंगळसूत्र वाढलं म्हणून? पण मी ते मंगळसूत्र अगदी नीट ठेवलंय। हो पण वाढलंय ना, तसंच ठेवलंय कपाटात। खेप बाळ माझे, म्हणून चिडले असतील का त्या? असं असेल तर ते मंगळसूत्र जोडायला हवं। मंगळसूत्र कुठे? खेप बाळ माझे, मी कपाटातच ठेवलं होतं। लावू का हात? गेलं असेल मंगळसूत्र? यांना सांगायला हवं की बाळ माझे आधीच हे टेन्शन मध्ये, हे सांगितलं तर अजून माझ्यावर चिडतील, पण सांगायला तर लागेलच, कधी ना कधी कळणारच आहे। काय करू? मी ठेवलं होतं, सांगते त्यांना। हे अजून निवांत कसे बसलेत? कामावर जायचं नाहीये का यांना? काय झालं? आज बोल। ते बोल, मी ऐकतो, बोल। नाही काही नाही, मी असेल इथेच कुठेतरी। ही माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे। एकदा सांगतोय, दुसऱ्यांदा सांगणार नाही। I don't know Marathi. मग मराठी शिकायची। मुलुख माझा, हुकूम माझा, भाषा पण माझीच। राघवा, कसं
कसला भारी ट्रेलर आहे रे हा. हो ना. सिनेमा पण उत्तम असणार आहे. होय तर. हर हर महादेव. महाराजांचा विषय. 25 ऑक्टोबरला फर्स्ट डे फर्स्ट शो हा सिनेमा मला बघायचा. तू तिकीट काढायचेस. बघा आत्ताच बुक करतो. चल लगेच बुक कर. ऐक ना, वर्षाचं पण काढ. बरं ठीक आहे. वर्षाला सांगते मी. ऐक ना. हा ऐकतोय मी. बोल ना. सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी चालू आहे. आपल्याच घरी का नाही? कोणाच्या घरी लाडू बनवलेत तर कोणाच्या घरी कंदील सुद्धा लावलंय. मग आपल्याच घरी का नाही? तुला माहितीये का, श्रीकडे तर नवीन कलर पण केलाय घराला. मग आपल्या घरी पण कलर केलाय ना. तूच केलायस ना. हो, पण बाकीचं काय? आणि माझ्या एका फ्रेंडनी तर 7,000चे फटाके घेतलेत. अच्छा. मग बाबा आपल्याकडे दिवाळी का नाही? चिंगी बाळा, तुला शाळेत नाही जायचं का? जा तयारीला लाग. चल. अरे बाबा असं काय म्हणतोयस? मला दिवाळीची सुट्टी लागली आहे शाळेला. हो. तुला पण असेल ना, म्हणून तू असा बसलायस. अरे बाबा बोल ना. जर तुला सुट्टी असेल ऑफिसला तर चल आपण शॉपिंगला जाऊ. मला फटाके पण घ्यायचे, आपण कंदील पण घेऊ. यावेळेस मोठा कंदील घेऊ. चिंगी, आपण घरीच बनवूयात का आकाश कंदील? घरी बनवूया म्हणजे बाहेर पण तर मिळतो. बाहेरून आणणं त्यात काही मजा नाहीये. आपण आपल्या हाताने बनवूयात. ही भिंत कशी रंगवली आपण, हो की नाही? किती छान मजा आली. मग घरीच बनवूयात ना आकाश कंदील. म्हणजे तुला येतो आकाश कंदील बनवता? सोपं असतं. पण त्याला खूप सारं सामान लागेल ना. मग खूप नाही लागत. तुझ्याकडे रंगीत कागद आहेत? हो आहेत. मग आणते. थांब आणतेच. चिंगी, ये. हे बघ, हे एवढे पेपर्स आहेत. अरे वा, ह्याच्यात मस्त बनवूयात आपण आकाश कंदील. मोठा कंदील. खूप मोठा कंदील. बस. तूने काकांना बाय नाही केलं, भांडण झालंय वाटतं. चिंगे, हे सांगायला फोन केलाय का? मस्त सिरियल आहे. सासू सेम माझ्यासारखी आहे. माझं ऐक ऐक, मला सिरियल बघू दे. मी काय म्हणते? तू ब्रेक मध्ये बोल. ब्रेक मध्ये बोल. काय म्हणते? गप्पा बस. वर्षा 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 रिमोट, मला रिमोट दे. वर्षा तू ऐकून तरी ये ना. काय एवढा आभाळ कोसळलं वर्षा. मला शिशू करते. एरवी ही मोठ्याने बोलते. काय झालं, काय झालं, कसलं आभाळ कोसळलं सांग मला, लवकर सांग. आई मी ते म्हणजे ते काय एवढी का घाबरली? मला सांग, आईला सांग. काय झालं, काय झालं? आनंदीचं. असो ना, आनंदीचं काय बोल. आनंदीचं नेहमीचं बोल. नाही, रमाचं. रमाचं
कसं सांगू तुला रमाचं काय? ते मी मला वाटलं माझ्या कानातले कानात सांगितलं होतं ते कानातले असं खूळ डोक्यातून काढून टाक. नकोय आपल्याला ते कानातले. ते जिकडे तिकडेच असलं पाहिजे. समजते तुला? तू घालून बघितलंस? पण तू का विचारतेस असं? नाही मी ते सहज म्हटलं मी. पण ते इथे तुझ्याकडे कसं काय, म्हणजे कसं काय आलं तुझ्याकडे? आई आई ते महत्वाचं आहे का? नाही पण महत्वाचंच आहे ना, महत्वाचंच आहे. तू का माती खाल्लीस? आता मी खाल्ली आहे ना, माती खाल्ली आहे ना, मग आता ती निस्तरायची कशी ते बघायला नको का? काय करू मग? काय करू? जीव देऊ मला, काय करू सांग? हे बघ, तू ना खोलीत जाऊन रमाच्या कपाटात हे मंगळसूत्र ठेव. वेळ लागले? मी कसं टाकून देऊ? नाही नाही, मी रमाचं मंगळसूत्र आहे बाई. ते तू घेतलंस, तू टाकून ये. जा जा जा, ठेवून ये. आई आई ऐक ना, मुलगी आहे ना मी, तुझी पोटचा गोळा आहे म्हणून इथे उभं तरी केलं तुला. नाही तर घराच्या बाहेर काढलं असतं. तुला काय सांगितलं? कोणी सांगितलं होतं हे असलं काम करायला? हा, तुला कळत नाही? ती रमा आहे, डोक्यावर बसेल आपल्या. बाई, या घरात राहणं मुश्किल होईल. जा, ठेवून ये, ठेवून ये. जा लवकर. आता तयार झाला आपला सांगाडा. खूप छान आहे. हो ना? हे बघ, आता काय करायचं, हे कागद जे कट केलेत ना ते इथे आपल्याला चिकटवायचे असे. हा, पण त्याला तर ग्लू लागेल ना. थांब मी आणते. ए थांब, माझ्याकडे आहे, मी आणते. बस तू. वर्षाताई, हे मंगळसूत्र? अगं बघत होते मी, पण मगाशी कपाटात नव्हतं. तुम्ही नेलं होतं, परत ठेवतात? हो ठेवायलाच लागणार ते. रमाचं मंगळसूत्र आहे ना, आणि मग ठेवते. पण नेलं का होतं? हा अगं हे वाढलं होतं ना मंगळसूत्र, सोनाराकडे घेऊन गेले होते दुरुस्त होते का बघायला, पण ते म्हणाले की नाही होणार दुरुस्त. ठेव तू ठेव. वर्षाताई, अहो खोटं बोलतायत तुम्ही, तुमच्या डोळ्यात दिसतंय ते. आनंदी, ते दादाला नको. वर्षाताई, अहो एकुलती एक बहीण आहात तुम्ही त्यांची. आता त्यांना हे कळलं की हे मंगळसूत्र तुम्ही नेलं होतं, विश्वास तुटेल हो त्यांचा. वर्षाताई, यापुढे त्यांचा विश्वास तुटेल असं काहीही करू नका प्लीज.
काय झालं? काही नाही. दादा, दिवाळी आली आहे. भाऊबीज पण आली आहे. तू काय घेणार आहेस मला भाऊबीजेला? म्हणजे मार्केटमध्ये नवीन मोबाईल आला आहे 3 कॅमेरावाला. मला घेशील? हो म्हणजे हो. तुला नवीन मोबाईल हवाच होता ना, मग या दिवाळीला घेऊ. थँक्यू दादा, तू खूप चांगला आहेस. थँक्यू. राघवा, अरे ह्या जुन्या साड्या नेसून फार कंटाळा आला रे. सणासुदीला म्हणते जरा नवीन काही घ्यावं. मग तुला कोणी नाही म्हटलंय का? वर्षासोबत जा आणि ज्या आवडतील त्या साड्या घे. ए बाबा, मग मला पण दिवाळीची शॉपिंग करायची आहे. ठीक आहे, मग जा करा शॉपिंग. वा वा राघवा, तुझी ओळख आहे का रे साडीवाल्याशी, मोबाईलवाल्याशी? का ओळख का असायला हवी? अजून पैसे नाही दिलेस तू आम्हाला. हे कार्ड आहे, हे घ्या. आणि हा, चिंगीला काय हवंय ते पण घेऊन द्या. चल आपण तयारी करूया. ठीक आहे, तू पण आवर लवकर. चला पटा पटा पटा. या 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 दादा, या या चला. आनंदी, तुला काय हवंय? मला काही नको. आनंदी, तुझी पहिली दिवाळी आहे लग्नानंतरची. मग तरी तुला काहीच नको? की तुझा नवरा तुला दिवाळीला गिफ्ट सुद्धा घेऊ शकत नाही, एवढी पण त्याची लायकी नाहीये. हीच ऐपत ठरवलीस तू माझी? नाही. मग का मागत नाहीस माझ्याकडून काही? गरज नसताना कशाला? गरज असतानाच वस्तू विकत घ्यायच्या असतात असं आहे का काही? सणासुदीचा आनंद सुद्धा घेऊ शकतो ना आपण. आता तुला काय वाटतं, ह्या तिघींना माझ्या ऑफिसमधलं जे काही टेन्शन आहे ते माहित नसेल? पण तरी सुद्धा या तिघींनाही विश्वास आहे माझ्या क्षमतेवर. अहो, विश्वास आहे माझा तुमच्यावर, खूप विश्वास आहे. फक्त काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायचंय. तुमच्या अडचणीत सहभागी व्हायचंय एवढंच. कसली परिस्थिती आणि कसली अडचण? तुला मी इतका होपलेस वाटलो का? तुला अडचणी सांगून त्या दूर होणार नाहीयेत. ते माझे प्रॉब्लेम्स आहेत, ते कसे सॉल्व्ह करायचे मला माहिती आहे ना. मी करेन सॉल्व्ह. आणि पुन्हा तो विषय नकोय प्लीज. रमाताई, अहो कुठे आहात तुम्ही? बघितलं ना कसे चिडतात माझ्यावर. असं वाटतं की ते चिडलेत, त्यांच्याशी जाऊन बोलावं, काय झालंय नक्की समजून घ्यावं. पण कळतच नाही त्यांच्याशी काय बोलावं ते. तुम्ही इथे असत्या तर मदत केली असती ना मला, सांगितलं असतं मला कसं वागू त्यांच्याशी. मुद्दाम करतायत ना तुम्ही? का पण? हे मंगळसूत्र वाढलं म्हणून देते ना मी जोडून. पण या आता गरज आहे मला तुमची. रमा, मी आनंदीला जरा जास्तच बोलून गेलो, पण ती पण समजून घेत नाहीये. ठीक आहे, ऑफिसमध्ये काही टेन्शन्स असतील, पण याचा अर्थ असा नाहीये ना की उद्या आपले खायचे हाल होतील. नोकरी म्हटलं की थोडा भार तर येतोच. हेच या आनंदीला समजत नाहीये. आता आमच्या ऑफिसमध्ये आहे थोडंसं टेन्शनवालंच वातावरण आहे. एक महत्वाची केस होती, त्या केस संदर्भातली ती फाईल तयार करताना दिवस रात्र एक करून मेहनत करून आम्ही ती फाईल तयार केली. पण ऐन वेळेला त्या फाईल्स मधले महत्वाचे डॉक्युमेंट्स गहाळ झाले. त्यामुळे आमचे साहेब सगळ्यांवर चिडले, माझ्यावरही चिडले ते. पण ते सगळ्या गोष्टी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामध्ये मला यश सुद्धा मिळतंय.
जिवंत असलेल्या सोबत असलेल्या बायकोला सांगण्यापेक्षा फोटोमधल्या रमाताई यांना जास्त महत्वाच्या वाटतात. ते रमाताईंशी बोलू शकतात पण माझ्याशी नाही. बायको म्हणून मी काय मिळवलं यांच्या आयुष्यात?